प्रारंभीची वर्ष तो महिना होता फेब्रुवारीचा आणि वर्ष 1630. सम्राट अकबर ह्याच्या नेतृत्वाखाली विस्तारत जाणारे मोगल साम्राज्य दक्षिणेत शिरले होते. त्याने खानदेश, विदर्भ आणि निजामशाही राज्याची राजधानी अहमदनगर यांचा ताबा घेतला होता. इससन 1605 मध्ये अकबराचा मृत्यू झाला. ऐशारामी जहांगीरच्या कारकिर्दीत सेनापती आणि अधिकारी यांच्यातील भ्रष्टाचार आणि आपसातील भांडणे यांच्यामुळे अहमदनगरच्या सत्ताधीशांचा प्रधान हबशी मलिक अंबर याच्या लष्करी प्रतिभेपुढे मोगलांचे पाय सरकेनात. मलिक अंबरने मराठ्यांच्या चपळ आणि हलक्या घोडदळाचा आणि पायदळाचा पूर्ण उपयोग करून घेतला आणि गनिमी काव्याच्या बळावर मोगलांना जवळजवळ 25 वर्षेपर्यंत थोपवून धरले. मलिक अंबरचा मृत्यू सन 1626च्या मे महिन्यात झाला. त्यानंतर शहाजादा खुर्रम शाहजहान हा मोगल सिंहासनावर आरूढ झाला. या घटनेबरोबरच मोगलांची निष्क्रियता संपली. मराठा सरदार लखुजी जाधवराव हा वंधारचा प्रतिष्ठित उमराव होय. इसवी सन 1628 मध्ये तो मोगलांना सोडून निजामशाही राज्याला येऊन मिळाला होता. पण तेथील दरबारी कारस्थानात त्याचा बळी गेला. 1 वर्षानंतर तो आणि त्याचे नातेवाईक ह्यांचे खून करण्यात आले. ह्या घृणास्पद घटनेची चीड येऊन लखुजी जाधवरावचा जावई शहाजी भोसले यांनी निजामशाही घराण्याशी असलेली आपली निष्ठा काढून घेतली. शहाजी भोसले हे तरुण आणि तडफदार नेते. त्यांनी मलिक अंबरच्या नेतृत्वाखाली सन 1624च्या ऑक्टोबर महिन्यातील भातवडीच्या लढाईत उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. शहाजींना विजापूरच्या चाकरीत परत जाणे शक्य नव्हते, कारण त्यांनी रागानेच विजापूरची चाकरी सोडली होती. विजापूरच्या सैन्याने त्यांच्या पुण्याच्या जहागिरीवर आक्रमण केले. शहाजी हे अहमदनगर राज्यातील जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर आले. तेथे त्यांचा मोठा मुलगा संभाजी याचा विवाह शिवनेरीचा किल्लेदार विश्वासराव ह्याच्या मुलीशी घडवून आणायचा होता. ह्या घटनेनंतर शहाजीने आपली पत्नी जिजाबाई यांना शिवनेरीवर ठेवले. जिजाबाईंना दिवस गेले होते. नंतर शहाजी हे आपल्या पथकांची पुनर्रचना करणे, जहागिरीच्या रक्षणाची व्यवस्था करणे आणि मोगलांना जाऊन मिळणे कितपत शक्य आहे ह्याचा अंदाज घेणे इत्यादी कामासाठी शिवनेरीहून निघाले. अहमदनगरचे निजामशाही घराणे कायमचे सपवून टाकण्यासाठी शहाजहान आतुर झाला होता. दक्षिणेतील मोगल सुभेदार खानजहान लोदी हा एक भ्रष्ट माणूस. त्याने लाच खाऊन मोगलांचे इलाखे घालविले होते. शहाजहानने त्याची बदली माळव्याच्या सुभ्यावर केली आणि निजामशहाला बालाघाटाचे महाल परत करण्यास भाग पाडले. खानजहान याला आग्राला बोलावून घेण्यात आले. आपल्याला शिक्षा होणार ह्या भीतीने तो पळून दक्षिणेकडे गेला. सन 1629च्या नोव्हेंबर महिन्यात तो दौलताबाद येथे निजामशहाला जाऊन मिळाला. सन 1628च्या 24 एप्रिल रोजी शहाजहानने खानजहानच्या जागी दक्षिणेचा सुभेदार म्हणून महाबतखान ह्याची नेमणूक केली. मार्च 1629 पर्यंत महाबतखानाचा मुलगा खानजहान हा दक्षिणेत आपल्या बापातर्फे नायब म्हणून काम पाहत होता. त्यानंतर इरादत खान या नवीन सुभेदाराची नेमणूक करण्यात आली. तोच पुढे अज्जम खान या पदवीने प्रसिद्ध झाला. खानजहान हा निजामशहाला जाऊन मिळाला या घटनेने मोगलांच्या प्रतिष्ठेला फार मोठा धक्का बसला. शहाजहानने निर्धार केला की आपण दक्षिणेकडे जावे, खानजहानला शिक्षा करावी आणि निजामशाही राज्य एकदाचे नष्ट करून टाकावे. विजापूर आणि गोवळकोंडा या दक्षिणेतील राज्यांचे सुलतान हे मोगलांच्या दक्षिणेतील उसळलेल्या हालचालींकडे चिंताग्रस्त होऊन पाहत होते. तोपर्यंत सन 1630च्या 16 फेब्रुवारी रोजी शहाजहान हा खानदेशातील हाणपूर येथे येऊन